आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सुनबाई सावकाश सावकाश हळू हळू हळू। तुम्ही उगाच एवढा त्रास घेतला, एवढं काहीच झालं नाही मला। ते आम्हाला ठरवलं, आम्ही तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही आता काय बी काम करायचं नाही, जे काय काम करायचं ते आम्ही करणार। या ही अशी का चालती? शोभा सरक बाजूला, चल 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 बस सावकाश। काय झालं ग? धाकल्या मालका होत्या किचन मध्ये पाय घसरून पडल्या आणि त्यांचा पाय थोडा मुरगळला। असा कसा मुरगळला? तू कुठं होतीस? चिरंजीव काळजी करू नका, आम्ही घेतोय काळजी। सुनबाई हा बघा, गरम गरम नाश्ता आणि गरम गरम चहा, तू बी आमच्या हातचा घ्या आणि कसं झालंय ते सांगा। डॅडी तुम्ही कशाला करत बसलात? मी केले असते ना। सुनबाई अहो, तुमच्या आत्या वया असतात, या अशा अवस्थेत तुम्हाला काही काम करू दिलं असतं का? तुम्हाला काहीतरी लागलंय म्हणल्यावर तुम्हाला एका ठिकाणी बसवून ठेवून तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या हातात आणून दिलं असतं का नाही? आता आम्ही करतोय, आम्हाला जमल तसं। हा आता तुमच्या आत्याबाई नाराज होऊन निघून गेल्या माहेरी, त्यांची कमतरता भरून काढली पाहिजेच का नाही? डॅडी काही पण म्हणा बरं का, पण तुमच्यासारखा मऊ काळजाचा माणूस शोधून सुद्धा सापडायचं नाही म्हणून। अहो ते कर्तव्यच आहे आमचं, ते जाऊ द्या। हो सुनबाई, तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही, खाऊन घ्या। आता तुमच्या आत्या एवढं जमलं असेल का नाही माहित नाही आम्हाला, तर आम्ही जीव वतलाय बरं हे तुमच्यासाठी करताना। डॅडी तुमचा पण नाश्ता राहिला, तुम्ही पण बसा ना। ये काय, आम्ही पण बसणारच, तुम्ही करा, आम्ही बी करतो। डॅडी पोहे खरंच छान झालेत। कष्टाचं चीज झालं म्हणायचं। चिरंजीव तुम्ही बी बसा, 2 घास खाऊन घ्या। हे असं बारीक सारीक तुम्हाला पण जमलं पाहिजे, आम्ही शिकवतो। बस बस घ्या की घ्या। डॅडी पोहे खरंच छान झालेत हा। नुसते पोहेच नाही, आम्हाला सगळा स्वयंपाक बी करता येतो। आता बरेच दिवसात केलेलं नसल्यामुळे हात जरा ढेला पडला बा, पण जमल, हळूहळू जमल। अहो एकेकाळी हे वैभव नसताना आम्ही हातानं करून खाल्लेले, त्यामुळे आम्हाला हे काही नवीन नाही। अहो चिरंजीव कष्ट करावे तेव्हा चांगले दिवस दिसतात, हे आम्ही सगळं केलं म्हणून आज आपण हित आहोत। पण नाही, आम्ही आता आमच्या सुनबाईंसाठी परत सगळं करणार। बोला सुनबाई, तुम्हाला जेवणात काय पाहिजे? अहो डॅडी नको, मी आणि शोभाताई करू ना। असं कसं? आज जेवण तर आम्हीच बनवणार। डॅडी नाश्त्याचं ठीक आहे हो, पण सगळं जेवण एकट्याच्यानं उरकल का? एकटा कशाला, चिरंजीव आहेत की। पाणी घ्या, पाणी घ्या चिरंजीव, पाणी घ्या। आणि लय झालं तर छत्री तू बी आहेस की। डॅडी अहो मला त्या भानसीचं काम आठवलं, तेवढं उरकून येतो। आलोच बरं का, आलोच। चिरंजीव जरा पोटभर खाऊन घ्या, आज तुम्हाला जरा काम पडणार आहे। सुनबाई नाश्ता झाला की गरम गरम चहा घ्या बरं। एवढ्यावर का ठेवली बॅग? नक्की आहे काय या बॅग मध्ये?
किती लहानपणीपासूनच जिम काढायचं स्वप्न आहे यांचं. आत्ता कळलं ह्यांना वाढदिवसाला काय गिफ्ट द्यायचं ना ते कळलं. भागू चल लवकर, पाऊस पडला तर परत बाहेर नाही पडता येणार. आले वहिनी, ये लवकर, अगं उशीर होतोय भागू. वहिनी काय झालं? अगं काय नाही, ते अचानक अंगावर पाल पडली ना म्हणून जरा घाबरले आणि हातातनं पूजेचं ताट निसटलं. वहिनी अंगावर पाल पडणं, पूजेचं ताट हातातून पडणं हे सगळं चांगलं नसतं. दादा म्हणतो की चांगलं काम करायला जाताना असं काय घडलं ना तर हा अपशकुन आहे. भागू अगं काय बोलतीस तू? ह्यात कसला आलाय अपशकुन? आणि याचा अपशकुन होतो म्हणून काय पालीने फिरणं सोडून द्यायचं असतं का? अगं नकळत घडणाऱ्या गोष्टी असतात या सगळ्या, आणि हा एक फक्त अपघात होता, बाकी काही नाही. तू चल बरं, आपण पूजेचं दुसरं ताट तयार करूया. ते करूच, पण आता तुला आंघोळ करायला लावल्याशिवाय मंदिरात जाऊ नाही देणार. ती पण तुला हेच सांगते की नाही बघ. मग आपण आईला यातलं काहीही सांगायचं नाही. भागू, अशा छोट्या छोट्या गोष्टींना ना एवढं महत्व नसतं द्यायचं ग. योगायोगाने घडणाऱ्या गोष्टींमध्ये कसलं आलंय शकून अपशकून? तू नको जास्त विचार करू, आपण पटकन हे स्वच्छ करून घेऊ आणि दुसरंच पूजेचं ताट तयार करू. चल. वहिनी तुझा विश्वास नसेल पण पूजेला जाताना हे सगळं होणं अपशकुनच आहे. ही अशी पाल अंगावर पडणं, पूजेचं ताट पडणं, याला दुसरं काय म्हणणार आहे? हा योगायोग नाही, कुठल्या तरी संकटाची चाहूल आहे. काय इकडे? ते मी भाड्यानं मिळेल अशी जागा शोधते. काय ब्युटी पार्लर बिर्लर टाकायचं आहे का काय? नाही नाही, ते मला व्यायामाची जिम टाकायची होती. एकाकडनं पत्ता मिळाला म्हणून आले इथे. ही जागा द्याल का भाड्यावर? हो हो, ही जागा भाड्याने द्यायची आणि मीच मालक आहे इथला. होय, चांगले. मग मला जर ही जागा भाड्यावर घ्यायची असेल तर किती पैसे द्यावे लागतील? नाही म्हणजे भाडं किती आहे? जमलं तर तसं मी घेईन ना. अहो तुम्ही किती द्याल? असं नाही सांगता यायचं. ते काय आहे ना, ते जिमचं बाकी सगळं सामान घ्यायसाठी ना लई पैसे जाणार आहेत. त्यामुळे जागा जरा स्वस्तात मिळावी अशी इच्छा होती माझी. 20,000 रुपये दर आहे इकडे, डिपॉझिट तेवढे द्यावं लागेल. 20,000? बरं ठीक आहे, देईन.